आलेले आहे ज्ञानेश्वरी मॅडम. त्यांच्या बिझनेसचं नाव आहे प्रज्ञा फूड. त्यांचा मगापासून आग्रह होता की मॅडम तुम्ही प्रज्ञा फूड्स म्हणा, प्रज्ञा फूड्स म्हणा, पण आपलं नाव काय आहे? माझी ज्ञानेश्वरी नाव आहे. माझी लेक आहे लहान, तिचं नाव नाही. ती झाल्यापासून माझ्या बिझनेस मध्ये ग्रोथ झाली आहे. म्हणून त्यांची इच्छा आहे. लेक ही धनाची बेटी असते, लक्ष्मी असते, तिच्यावरून आपलं सर्व काही होत असतं. ज्ञानेश्वरी मॅडम खरंच खूपच उत्साहाने आपल्या ग्रुपमध्ये बघत असते. सतत त्या ह्या सगळ्या प्रोडक्ट बनवत असतात आणि स्वतः बनवत असतात. खरं तर आता बघितलं ना आपण इथे इतके रंगीबेरंगी प्रोडक्ट्स आहेत. पापड आहेत, लोणचं, मिरची लोणचं आहे, सेवया आहेत, बरेच गोष्टी. हे तर खूपच कलरफुल काहीतरी दिसतंय. आपण मॅडमला विचारू मॅडमलाच विचारू की हे तिथे त्यांनी काय काय ठेवलंय. माझं स्पेशल आहे ना कांदा लसूण मसाला आहे. याच्या कोरड्या भाज्या खूप छान होतात आणि बल्क मध्ये पण जातो, रिसेलिंगला पण जातो आणि जवळजवळ 13 वर्ष झालेत मला यात. आणि हा कांदा, हा गोडा मसाला आहे. हा भातासाठी खूप चांगला असतो. त्याच्याने बिर्याणी वगैरे खूप छान होते आणि कस्टमरचा खूप छान रिप्लाय आहे त्यासाठी मसाल्यांसाठी. हे मिरची पावडर आहे. आपण घरगुती बनवून, मी स्वतः माझं प्रोडक्शन आहे, मी बनवून घेते. हे स्टार पापड आहेत. लहान मुलांना काहीतरी नवीन म्हटल्यावर हे स्टार पापड आपण नवीन बनवलेले रताळ्याचे पापड आहेत. ते खूप छान फुलतात, पण आता खूप छान उपवास होते म्हणून सगळ्या लेडीजने घेतली. रताळा पापड तर मी अजून पण नाही खाल्लं बरं का, पण मी आता हा बटाटा पापड आहे. बटाटा पापड उपवासाला चालतो. बल्क मध्ये पण देत असतो आपण रिसेलिंगला. तर तुम्ही इतर महिलांना होलसेलने जातं. हे सांडगी मिरची वरून, जेणेकरून लेडीज नाही खरेदी करत जास्त करून. ही मिरची पुरुष 5-5, 10-10 पॅकेट एका टायमाला घेऊन जातात. कारण की मी तर म्हणते महिलांपेक्षा महिलांनी जास्त खरेदी करावी, तर जेंट्स खूप जास्त प्रमाणात खरेदी करतात कुठल्याही स्टॉलला. आणि कुरडई पण आहे आपल्याकडे, हँडमेड आहे. कुरडईचा स्टॉक तर अजिबात राहत नाही, रिसेलिंगला जास्त जातो. तळेगावला जातो, वाघोली वगैरे सगळीकडे माझं रिसेलिंगला जातं. आणि आपण सीझन टू सीझन करतो. खानदेशी लोणचं पण होतं माझ्याकडे. एवढ्या स्टॉक मध्ये गेलं यावर्षी, विचार पण नाही करू शकत. ते संपलं पण. साधारण किती किलो केलं? जवळजवळ माझ्याकडे 100 किलोच्या वर्षी 150 किलो लोणचं मी बनवलंय. तेवढं सगळं संपलं. हँडमेड आहे. उडीद पापड आहे हँडमेड, स्वतः हँडमेड बनवलेला आहे मी. आपलं बल्क मध्ये जातो. हा मका पापड आहे. हे छोटे छोटे कसं सगळं कलरफुल पापड आहे ना. जास्त छोट्या मुलांना नवीन काहीतरी, आपण बाहेरचे कुरकुरे वगैरे आणतो ते खाण्यापेक्षा छोटे मुलं हे तळून चांगलं खाऊ शकतात. हे पीनट्स आहेत. कोणाला वाटतं हा पास्ता आहे, पण ते पास्ताने पीनट तळून बटाट्याचे आहेत. ते मोठे होतात, मग छोटे मुलं हातात धरून व्यवस्थित खातात प्रॉपर. आणि जेवणाच्या पण ऑर्डर घेते सीझन टू सीझन. आपलं बल्क मध्ये दिवाळीचे पण पदार्थ, आता गौरी गणपती आता सीझन चालू झाले, पावसाळा चालू झाला का चकली, लाडू, चिवडा सर्व. आणि जेवणाची पण ऑर्डर घेते. माझी टीमच आहे 5 जणांची. मी 5 जणी जाऊन पण बनवतो. आता तिथे शेजारच्याच बिल्डिंग मध्ये ताई आहे, तिथलं परवाची ऑर्डर आहे बनवलेली. ते येणार आहेत आपल्या स्टॉलला व्हिजिट. त्यांच्याकडे गेले होते मी स्वयंपाकाला. माझी टीमच, आम्ही 4 जण मिळून पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला 50 लोकांचं. सकाळी 6ला गेलो. ते म्हणले की ताई कसं होणार, पण मी 1 वाजेपर्यंत पूर्ण 50 लोकांचा स्वयंपाक त्यांना बनवून दिला. मॅडमचा नेहमी आपल्या ग्रुपला कुठं जेव्हा केव्हा त्या दुसरीकडे ऑर्डरला गेल्या स्वयंपाकासाठी, तर त्या तिथला व्हिडिओ काढून आपल्या ग्रुपला टाकत असतात की बघा मी इथे जाऊन असं स्वयंपाक करते. आणि खरंच ते बघून आम्हाला खरंच आनंद वाटतो. एकदा मला वाटतं पुरणपोळ्या इतक्या सुंदर बनवल्या होत्या आणि तुम्ही ते व्हिडिओ ग्रुपला टाकला होता. बऱ्याच महिलांनी कौतुक केलं आणि छान वाटलं. आणि एकमेकचं बघून पण मला असं वाटतं ना आपणही करावं. ताईंचे पण आभार मानते, कारण त्यांनी नवीन सुरुवात केली आहे. त्यांना खूप यश मिळव. माझी स्वामी चरणी, बाप्पा चरणी प्रार्थना आहे. कारण की बिझनेस म्हटल्यावर आहे ना, आम्ही हा ग्रुप तो ग्रुप सगळीकडे जातो. काही महिला असं म्हणतात की तुम्ही इकडे नका जावा, तिकडे नका जावा, पण माझं म्हणणं आहे आम्हाला विक्री करायची, आम्ही कोणत्याही ग्रुपमध्ये कुठेही जाऊ शकतो. म्हणजे यांनी बोलवलं यांच्याकडेही जाऊ शकतो, दुसऱ्यांनी बोलवलं दुसऱ्याकडे जाऊ शकतो. कारण बिझनेसचं असं आहे की ती व्यक्ती म्हणली की माझ्याकडे नका येऊ, ही व्यक्ती म्हणली नाही. माझं म्हणणं आहे तर बिझनेस करणारी कुठेही जायला पाहिजे.
जिथे नाही तिथे धडक मारायला पाहिजे. मी तर सगळीकडे जात असते, कुठल्याही म्हणजे कुठे इव्हेंट कुठलेही असू दे, छोटं मोठं इव्हेंट सोडत नाही. कारण की तिथे आपल्या चांगल्या मैत्रिणी होतात. मेन म्हणजे पैसा महत्वाचा नाही, आपलं प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे. आणि 11 वर्ष फक्त मी पैसे बघितले नाही, फक्त कस्टमर बघितलं. मी फ्री सॅम्पल सुद्धा मसाल्यांचे खूप कस्टमरला दिलेत. नाही, आपण मोठे लोक एवढे दान पण करतात, त्याच्यापेक्षा आपण स्वतः थोडं सॅम्पलला दिलं मसाल्यांचं, कारण कळतच नाही वापरल्याशिवाय. त्याच्यामुळे कस्टमरला दिल्याशिवाय माझ्याकडे कोणी पण आलं नाही सॅम्पलला मसाला देते. आपण किराणा दुकानात जातो ते देत नाही, पण माझं असं म्हणणं आहे की आपण आवर्जून सॅम्पल दिलंच पाहिजे. ओके, धन्यवाद मॅडम. तुम्हाला तुमच्या बिझनेस साठी खूप खूप शुभेच्छा. आणि नक्कीच आता मी सुद्धा यातलं काय काय टेस्ट करणारच आहे तुमच्या माध्यमातून. मला आज बरेच गोष्टी बघायला मिळाल्या की वेगवेगळे प्रकार पण आपल्याला बघायला मिळाले. सगळ्या महिलांनी ताईंशी भेट घ्या. ताईंकडून सगळे होलसेल सुद्धा काही रिसेलिंग साठी देतात, तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. धन्यवाद. धन्यवाद तुम्हाला.